कोणाचा पिढा सुटला अखेर नाशिकला त्यांनी गिरीश महाजनांकडे संधी दिली आणि रायगडला भरत बोलवले. बघा, याच्यावरती हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. कोणाला मंत्री करणं असं म्हणतात, हा, कोणाला पालकमंत्री करणं. पण हा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेले वर्षभर दिल्लीमध्ये पडला होता. वारंवार हे तुमचे मिंदे गटाचे नेते वारंवार पालकमंत्री पदासाठी अमित शहाकडे, पालकमंत्री पदासाठी प्रधानमंत्र्यांकडे. शेवटी काहीतरी त्यांच्या तडजोडी आपापसात झाल्या, ज्याला मुंबईच्या भाषेत मांडवली म्हणतात, हा, त्या झाल्या. आणि आज आमच्या मोर्चाच्या शुभमुहूर्तावर नाशिकला घोषणा झाल्या. तर म्हणजे गिरीश महाजन यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? अजिबात नाही. व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. भांडण हे वैचारिक असतं, कार्यपद्धतीविषयी असतं आणि लोकांच्या प्रश्नाविषयी असतं. ते कुंभमेळा मंत्री सुद्धा आहेत आणि 35,000 कोटीच्या व्यवहाराचं तुम्ही काय करणार आहात पालकमंत्री म्हणून, हा प्रश्न लोकांनी विचारला. लोक खड्ड्यात पडून मृत्यू पावतायत. 10 लोक या नाशिकच्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. 500च्या वर लोक इस्पितळात जायबंदी झालेले आहेत. आता पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार आहात? पालकमंत्री म्हणून तुम्ही या 10 लोकांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मंजूर करून आणणार आहात का कॅबिनेटमध्ये? जे जखमी आहेत त्यांना किमान 50 लाख मिळावेत, कारण ते त्यांचं कायमचं अपंगत्व काही लोकांना आलंय. पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का? सांगा. तुम्ही खा पैसे. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत. आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे या सरकारमध्ये. पण कामं करा. पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराची व्याख्या बदललेली आहे. कमिशन खाऊन, पैसे खाऊन सुद्धा जो काम करत नाही त्याला भ्रष्टाचार म्हणतात. आता पूर्वी आमच्या काळामध्ये कामामध्ये जर गैरव्यवहार केला तर तो भ्रष्टाचार होता. आता या सरकारमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत पैसे खाणं हे याला राजमान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे पैसे खातात, हे कोट्यावधीचे पैसे खातात. यामध्ये कुंभमेळ्याच्या कामामध्ये जे बनावट वर्क ऑर्डर काढण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांची स्वाक्षरी असेल, राजमुद्रेचा वापर केला होता आणि कंत्राटदारांना फसवण्यात. असं आहे की ज्या प्रधानमंत्र्याची MA ची डिग्रीच खोटी आहे, बनावट आहे, त्या सगळ्या प्रधानमंत्र्याची पिलावळ खाली आहे. सगळं डुप्लिकेट आहे, सगळं बनावट आहे. हे जामनेर पॅटर्न जो भ्रष्टाचाराचा आहे. आता हे जे कोणी 2 महाजन आहेत, पोरं तन्मय महाजन वगैरे, ते कोण आहेत? आता ते हात झटकत आहेत. पण 550 कोटीच्या कामाच्या डुप्लिकेट वर्क्स ऑर्डर निघतात. त्या बदल्यात ठेकेदाराकडून पैसे घेतले जातात. तुम्ही कॉल रेकॉर्ड तपासा. गिरीश महाजन आणि ते जे 2 आहेत डुप्लिकेट ऑर्डर देणारे, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा कॉल रेकॉर्ड. मग कळेल तुम्हाला किती जवळात कोण कोणाचे ते. मोर्चानंतर तुमच्या पक्षाचे नगरसेवक आयुक्तांना भेटलेले आहेत का? आणि आयुक्तांकडून काही खड्डे बुजवण्यासंदर्भात काही की मोर्चा झाल्यावर महापालिकेतले शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 15 नगरसेवक, त्यात आमच्या ताजनपुरे ताई, प्रथमेश गीते, हे सगळे प्रमुख लोक त्याच्यामध्ये होते. आणि आम्ही त्यांना सांगितलं किती दिवसाची मुदत दिली आपण त्यांना, केशवराव? 15 दिवसाची मुदत दिलेली आहे खड्डे बुजवण्याची. त्याच्यामध्ये महापालिका आयुक्तांची वेदना अशी आहे, की माझ्याही बंगल्यासमोर खड्डा झालाय, तो अजून बुजवला जात नाही, मी काय करणार? बरोबर ना? मी काय असं आयुक्तांनी यांना आपली वेदना शिवसेनेच्या गटनेत्याकडे मागितली की माझ्या घरासमोर, माझ्या बंगल्यासमोर गेले कित्येक दिवसापासून मोठा खड्डा आहे आणि मध्ये अडचण होते, काय करणार? आम्ही त्यांची वेदना समजून घेतली. जर महापालिकेला तो खड्डा भरता आला नाही आमच्या आयुक्तांचा,
तर शिवसेना पुढाकार घेईल आणि महापालिका आयुक्तांच्या समोरचा जो खड्डा आहे तो केशवराव पोरजे, ताजनपुरेताई, प्रथमेश गीते हे जे महापालिकेतले लोक आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीनं खड्डा भरून देऊ त्यांना. महापालिकेचे आयुक्त आहेत, त्यांना जमत नाही, आम्ही करू. रायगडला गोगावले यांना पुन्हा मिळालेला आहे. अनेक दिवसापासून ते छाती ठोकपणे करतो सांगत होते. रायगड ती छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं. यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले. आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाला तटकरे आणि गोगावलेमध्ये. आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना. तसं नाही आहे. ते हे सोपं प्रकरण नाही आहे. इव्हन नाशिकमध्ये दादा भुसे यांना पालकमंत्रीपद हवं होतं, छगनराव भुजबळांना पालकमंत्रीपद हवं होतं. असे अनेक लोक इथे आहेत ज्यांना पालकमंत्री, नरहरी झिरवळांना पालकमंत्रीपद हवं होतं इकडलं. राऊत साहेब, आणखी एक मोठी बातमी आहे. राऊत साहेब, आणखी एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. त्यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. महाराष्ट्रातील विकास कामांवर चर्चा झाली आणि मोदींनी जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल चांगलं आहे. मोदींनी त्यांना परत सांगितलेलं आहे तुम्हाला केंद्रात यावं लागेल. मी माझ्या मताशी ठाम आहे. मोदींनी त्यांना परत एकदा सुचवलेलं आहे की राष्ट्राचा विचार करा, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. हे जे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे राष्ट्र प्रथम, तर त्या मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की देवेंद्रजी राष्ट्र प्रथम, राष्ट्रातलं महत्त्वाचं खातं आम्ही तुम्हाला देणार आहोत, शिक्षण खातं. पण जोपर्यंत अमित शहा आहेत मंत्रिमंडळात तोपर्यंत कोणीही राज्यातला महत्त्वाचा माणूस दिल्लीत यायला तयार नाही. त्याच्यामुळे आता मला भविष्यामध्ये रिशफलमध्ये कोणते कोणते मोठे मासे घरी जातील किंवा बाहेर काढले जातील याच्याविषयी माझा अभ्यास सुरू आहे. की जोपर्यंत अमित शहा आहेत दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ, अमित शहांच्या दहशतवादामुळे मंत्र्यांना सुद्धा त्रास होतोय, कॅबिनेटला त्रास होतोय. हे मोदींच्या लक्षात आलेलं आहे. हे मोदींच्या लक्षात आलेलं आहे. त्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाव वाढतंय. त्यांना तात्काळ मी सांगितलं की त्यांना ताबडतोब या देशाचं उपपंतप्रधान व्हायचं आहे. कोणाला? अमित शहाना. आणि मोदी ते होऊ देत नाही. साहेब, सोशल मीडियावर दिमागी नक्सल पार्टीची स्थापना झालेली आहे. पंतप्रधानांनी देखील या सगळ्या संदर्भात वादासंदर्भात वक्तव्य केलं होतं. बघा, आपण कसं बघतो? असं मी याकडे या दृष्टीने बघतोय की देशाचे प्रधानमंत्री, देशाचे सरन्यायाधीश साधारण महिन्याभरानं या देशामध्ये एक नवीन पक्ष स्थापन होईल याची काळजी घेत आहेत. मग कॉक्रोच जनता पार्टी झालं, दिमागी नक्षलाईट झालं. या सरकारला विचारवंत आणि बुद्धिवंतांचं वावड आहे. कारण ते प्रश्न विचारतात, ते आंदोलन करतात, ते लिहितात, ते बोलतात. मग त्यांना ते दहशतवादी वाटतात. कारण हे सरकार अनाड्यांचं सरकार आहे, अंगठी छाप आहे, बोगस डिग्रीवाल्यांचं सरकार आहे. त्यांना विचारवंत आणि बुद्धिवंत नको आहेत. चला, हिंदी में क्या कहेंगे? आज गाड़ी मिनिस्टर का चेहरा छूट गया, आज गिरीश महाजन